सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण बघितलं की यक्षाचा प्रश्न आहे की सूर्याला उगवण्यासाठी कोण मदत करतं, आणि याचं युधिष्ठिराचं उत्तर आहे परब्रह्म सूर्याला उगवण्यासाठी मदत करतं. आता त्या बाबतीत आपण सगळे सूर्याचे एवढे गुणधर्म आहेत, एवढा तो गुणसंपन्न आहे, तेजपुंज आहे आणि स्वयंपूर्ण आहे, संपूर्ण सृष्टीला जीवन देणार आहे, तरी सुद्धा त्याला उगवण्याचं काम हे परब्रह्माच्या हस्ते होतं. म्हणजे त्याचं असं काही नाही आहे. हा एक मोठा लेसन आपल्याला त्यातून शिकवलेला आहे की आपण कितीही कामगिरी केली तरी आपण नाही करू शकत. ज्यावेळी आपल्याला चैतन्य जागृत ठेवतं तेव्हाच आपण ते करू शकतो. ती कृपा आपल्याला असावीच लागते. आता दुसरा प्रश्न यक्ष विचारतोय, केच तस्य अभितश्चयः
म्हणजे काय की सूर्याला सगळ्यात जवळून सोबत कोण करतो? सगळ्यात जवळून सूर्याला सोबत कोण करतो? म्हणजे काय त्याचं म्हणणं आहे की एकदा सूर्य उगवला की त्याला आपल्याजवळ कोण ठेवतं? बघा, सूर्य अतिशय उष्ण आहे ना, तर तो सगळ्यांपासून काय असतो? लांब असतो ना. सगळ्यांपासून तो लांब असतो. इतका उष्ण आहे तो, भयंकर उष्ण. पण त्याला आपल्याजवळ कोण ठेवू शकतं? कोण ठेवतं? ज्याने त्याला निर्माण केलंय तोच त्याला ठेवू शकेल ना. ज्याने निर्माण केलंय त्याला तोच त्याला ठेवू शकेल. मग युधिष्ठिराचं याच्यावर उत्तर काय आहे? देव किंवा खगोलीय देवता ज्या आहेत, म्हणजे आकाशातले सगळे ग्रह तारे, हे त्याला सहवास देतात. हे युधिष्ठिराचं उत्तर आहे. हे युधिष्ठिराचं उत्तर आहे. ह्याच्यात सुद्धा खूप मोठा गर्भित अर्थ आहे. सगळ्यात मोठा गर्भित अर्थ आहे ह्याच्यात. हळूहळू हळूहळू आपण पाहत राहू. हे सगळे 9 ग्रह जे आहेत त्याच्या भोवती, ते त्याला सहवास देतात, ते त्याला आपल्या जवळ ठेवतात, त्याची सुव्यवस्था राखतात. आणि या 9 ग्रहांमध्ये आणि सूर्यामध्ये अत्यंत कोऑपरेशन आहे, सहकाराची भावना आहे त्यांच्यामध्ये. तो जरी तेजस्वी असला तरी काही ग्रह त्याच्यापासून जवळ आणि काही ग्रह त्याच्यापासून थोडेसे लांब आहेत. कसं आहे पहा ना. एक गोष्ट तर तुम्हाला पटेलच ना की सूर्य जो आहे तो कसा आहे? अत्यंत उष्ण आहे आणि अत्यंत त्याचं तेज आहे. परब्रह्माच्या खालोखालच येतो. म्हणजे आता आपण ह्याच्या जवळ आलो, या मुद्द्याच्या जवळ आलो. सूर्याला आपण लांब ठेवतो की नाही? इतकी त्याची उष्णता आपल्याला सहन होईल का? सूर्यापासून पृथ्वी कितीतरी किलोमीटर अंतरावर आहे आणि तरीसुद्धा आपल्याला उन्हाळ्यात तर त्याचा त्रास सहनच होत नाही. आपण म्हणतो किती हे ऊन, आणि तरीसुद्धा आपल्याला चटके बसतात. आता इतका तेजस्वी, इतका सर्व गुणसंपन्न हा सूर्य, आपण त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. एक मोठा संकेत आहे ना ह्याच्यात की हा सूर्य तेज देणारा आहे, जीवनाची ऊर्जा देणारा आहे, आणि तरी आपण त्याच्याजवळ का जाऊ शकत नाही? कारण ते रिसीव्ह करणं त्याची आमच्यामध्ये ताकद नाही. आम्हाला आमचं स्वतःचं स्वरूप जर प्राप्त करायचं असेल, एवढे सत्वगुणी, पराकाष्ठेचे सत्वगुणी, नम्रता, अहंकार रहित, वैराग्यपूर्ण असे आम्ही आहोत का? त्या परमतत्वाची अतीव शुद्धता आम्हाला सहन होईल का? परमतत्व हे काय आहे?
अत्यंत शुद्ध, त्याच्यामुळे अत्यंत तेजस्वी. ही तेजस्विता आम्हाला सहन होईल का ती? त्याच्यासाठी त्याच्या प्रमाणे, त्याच्या समान असलेले, त्या पद्धतीचे, त्या उंचीचे गुण आम्हाला आमच्यामध्ये आणावे लागतील. तेव्हा कुठे आम्ही त्याच्या जवळपास जाऊ शकतो ना. का? परमतत्व प्राप्त करायचं म्हणून केली साधनेला सुरुवात आणि रोज काहीही करून आम्ही बसणार साधनेला. नुसतं तेवढ्याने होणार नाही. स्वभावामध्ये पूर्णपणे ती लीनता, तो समर्पित भाव, ती नम्रता, तो अहंकार रहितता, ते वैराग्य सगळ्यातलं, हे स्वभावामध्ये पूर्णपणे जर आणलं आपण, तर आपण त्या परमतत्वाच्या जवळपास जाऊ शकतो. नाहीतर नुसती साधना करून काहीच होत नाही. केवळ साधना करून काही होत नाही. सूर्य हा बुद्धिमत्तेचा उगम आहे. सूर्य आम्हाला बुद्धी देतो. बघा तुम्ही, अन्न खाल्लं नाही, भूक लागून गेली, कोमेजून गेला, झोपून गेला बाळ, आणि त्याला काही प्रश्न विचारले, त्याला उत्तरे येत नाहीत. त्याचं कारण आहे की मग काम करावंसं वाटत नाही. अन्न हे आपल्याला ऊर्जा देतं, आणि ही ऊर्जा अंगात आल्यानंतर आपली बुद्धी चालू लागते. मग प्रश्नांची उत्तरं देता येतात, मग अभ्यास जमतो. जो बालक, खाण्याचे त्याचे खूप प्रॉब्लेम आहेत, त्याची बुद्धिमत्ता चांगली चालत नाही, आणि मग त्याला अभ्यासाचा त्रास होतो. साधी गोष्ट आहे. त्याच्याप्रमाणे सूर्य हा बुद्धिमत्तेचा उगम आहे. बुद्धिमत्तेचा उगम आहे, ऊर्जा आहे ना ती. तर काय आहे, आम्हाला तशी बुद्धी मिळो, ही काय अशीच मिळणार आहे का? अशीच नाही ना मिळू शकत. त्याच्यासाठी काय पाहिजे? तशी पात्रता पाहिजे ना. सूर्याने दिलेली बुद्धी ही तळपती बुद्धी आहे. मग ते पात्र स्टीलचं घेतलं आणि भात भाजून निघाले, सांडून टाकलं, चालेल का? नाही, तिथे ते चिनी मातीचं भांडं नेलं पाहिजे. म्हणजे काय? पात्रता आमची पाहिजे, पात्रता. सूर्याकडून, सूर्य हा बुद्धिमत्तेचा उगम, बुद्धिमत्ता देणारी देवता आहे. आता ती बुद्धिमत्ता स्वीकारण्यासाठी आमच्यात पात्रता पाहिजे की नको? आता एक शिक्षक आहेत, हां, ते 12वीचं फिजिक्स उत्तम शिकवतात. अरे त्याच्यासाठी ही आमच्या घरातली मुलं आहेत ना, ती 12वीत असली पाहिजेत आणि त्यांनी सायन्स घेतलं पाहिजे. नाही तर काय वाईट वाटून उपयोग आहे? हे जितकं सहज सोपं आहे, तितकं सहज सोपं हे आहे की सूर्य हा बुद्धिमत्तेचा उगम आहे. मग त्या पात्रतेचं आमचं वागणं पाहिजे की आम्ही ती बुद्धिमत्ता त्याच्याकडून मिळवू शकू. आणि त्याच्यामुळे आम्हाला सात्विक गुण आमचे विकसित करायला पाहिजेत. त्याशिवाय आम्ही त्या बुद्धिस्त्रोताच्या जवळ जाऊ शकत नाही. आसुरी गुण जे असतात आमचे, किंवा षड्विकार जे असतात, ते काय करतात? या बुद्धीच्या स्त्रोतापासून आम्हाला दूर नेतात, अंधाराकडे नेतात. आमची जी आंतरिक मूल्य आहेत, अंतर्मनातली जी मूल्य आहेत, ती आम्हाला खूप वाढवावी लागतील. हा विचार आपण
जरा केला पाहिजे. आता बघा ना, जीवाचा जो संग आहे तो कोण ठेवतो? जीवाचा संग आपण ठेवतो ना. मन काय आहे? सांसारिक वासनांशी संबंधित आहे. सगळ्या सांसारिक वासना आणि त्याच्याबद्दल मन ओढलं जातं आपलं. बुद्धी काय आहे? स्मृती देते बुद्धी, स्मरण ठेवते किंवा निश्चय करते, निर्णय करते. त्याचप्रमाणे आमचा अहंकार, चित्त हे सगळं काय आहे? अंतःकरण आहे, अंतःकरण. पण आता बघा की जीवाचा जो सहवास आहे किंवा जीवाची जी ओळख आहे ती या अंतःकरणाशिवाय होते का? नुसतं देहाची ओळख असते का कधी? कोणत्या विचारांचा माणूस आहे? कशी बुद्धी चालवणारा माणूस आहे? कशा त्याच्या वासना आहेत? अहंकार किती पट आहे? मी करतोय का नाही करत आहे? ह्याच्यावरून ते व्यक्तित्व ठरतं ना. म्हणजे त्या जीवाची ओळख ही कशी होते? केवळ अंतःकरणामुळे होते. अंतःकरणाशिवाय जीवाची ओळख होतच नाही. अंतःकरणाशिवाय जीवाची ओळख होत नाही. पण हे अंतःकरणाचे जे घटक आहेत ते जीवाला वेढून टाकतात. ते जीवाला वेढतात. माझी बुद्धी, माझं मन, माझं चित्त, माझा अहंकार, मी असा, मी तसा, हे सगळे काय करतात? अंतःकरणाचे घटक जीवाला वेढून टाकतात. आणि त्याच्यामुळे फक्त जीव हा परमात्म्यापासून वेगळा आहे असा आपल्याला भ्रम होतो. जीव हा कधी परमात्म्यापासून वेगळा राहील का? मग तो जगेल का तरी? नाही. पण आपल्याला भ्रम होतो की जीव हा परमात्म्यापासून वेगळा आहे. त्याचं काय कारण आहे? तर हे अंतःकरणाचे जे घटक आहेत ते या जीवाला वेढून टाकतात. म्हणजे त्याचा संपर्क परमात्म्याशी जास्त येऊ देत नाहीत. त्याच्या भोवती गस्त घालत बसतात हे अंतःकरणाचे घटक. आणि त्याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे जीवाच्या बंधनाला कारणीभूत होतो हा भ्रम. आणि मग परत जन्म मृत्यू असं होत राहतं. मग काय आहे? मुक्तीच्या दृष्टीने या जीवाचं प्रबोधन झालं पाहिजे की नाही? पण त्या परमात्म्याच्या सहवासात जीवाला आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्याच्यापासून मुक्ती मिळते हळूहळू. परमात्म स्वरूपाच्या सहवासात जीवाला त्याच्या अज्ञानापासून हळूहळू मुक्ती मिळते. यासाठी त्या जीवाला 6 सात्विक गुण आवश्यक आहेत. माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. तर एक एक जर घेतलं. शम म्हणजे काय? शम ह्याचा अर्थ मन जे सगळीकडे धावत असतं त्या मनावर काय?
मन जे आपल्या विषयांवर धावतं त्या मनावर कंट्रोल करायचा, मनावर संयम ठेवायचा. आणि दम, शम म्हणजे मनावर संयम, आणि दम म्हणजे सगळीकडे घोड्यासारखी रस्ता मिळेल वाट फुटेल तिकडे धावणारी ही जी इंद्रिय आहेत आपली, त्या इंद्रियांवर संयम ठेवायचा म्हणजे दम. तिसरं आहे उपरती. उपरती म्हणजे काय? उपरती झाली असं आपण म्हणतो ना, मला उपरती झाली. याचा अर्थ माझ्या असं लक्षात आलं, थोडक्यात साधं म्हणायचं तर. काय उपरती? की बाह्य आकर्षण ही खोटी आहेत. सगळी बाह्य आकर्षण खोटी आहेत. मग बाह्य आकर्षणांपासून जो दूर राहतो त्याला म्हणायचं उपरती. शम दम उपरती. तितिक्षा, हे 6 गुण हवे आहेत आपल्याला. काय, कशासाठी? तर अज्ञानापासून मुक्ती मिळावी आणि आत्मिक समाधान मिळावं, ह्याच्यासाठी हे 6 गुण हवेत. मग तितिक्षा, तितिक्षा म्हणजे काय? सहनशीलता. काहीच सहन होत नाही, याने असं केलं त्याने तसं केलं, काहीच आम्हाला सहन होत नाही, ते नको आहे. कारण माहिती आहे ना तुम्हाला, समवेता युयुत्सवः, युद्धाच्या इच्छेनेच सगळे इथे जमलेलेत. मग आम्हाला ते थोडंफार सहनच केलं पाहिजे. सहनशीलता हवी. ती सहनशीलता असेल तर एकतर संसाराचे धक्के खाण्याची सहनशीलता येते आणि त्यातनं आपण पटकन वर येऊ शकतो. आणि दुसरी सहनशीलता काय आहे? काय प्रश्न चाललाय आपला? सूर्याच्या सोबत कोण राहतो? तो इतका तेजस्वी, इतका उष्ण आहे की त्याच्याजवळ राहणंच कठीण आहे. मग कोण राहतो? म्हणजे सांकेतिक काय आहे प्रश्न? की परब्रह्मस्वरूपाच्या सानिध्यात, उपस्थितीत त्याच्याजवळ कोण राहू शकतो? जो हे सगळे गुण आणेल, तो ज्याचा इंद्रियांवर कंट्रोल आहे, इकडे तिकडे त्याचं मन जात नाही, विषयांवर मन जात नाही, मनावर कंट्रोल आहे त्याचा, आणि केवळ आत्मस्वरूपावर लक्ष मन केंद्रित होतं. दम, इंद्रिय बाहेर जात नाहीत, ती स्थिर राहतात. एका परमेश्वराच्या ठिकाणी ती स्थिर राहतात. उपरती, कुठल्याही बाहेरच्या आकर्षणांपासून जो दूर राहतो आणि तोच आत्मस्वरूपाच्या जवळ जाऊ शकतो. त्याचप्रमाणे तितिक्षा हा प्रश्न आला आता, की सहनशीलता आपण वाढवली पाहिजे म्हणजे आपल्याला त्याच्या जवळ जाता येईल. पुढचं आहे श्रद्धा. श्रद्धा इतकी पाहिजे की आपल्याला या परब्रह्मापासून काही होणार नाही आणि आपल्याला हे परब्रह्म एकरूप करून घेईल, प्राप्त होईल. आपल्याला हे परब्रह्म प्राप्त होणार म्हणजे होणार. ते आपल्या स्वरूपाचे, आपल्या जवळपास ते राहू शकेल.
आणि समाधान करणं एखाद्या विषयाचं म्हणजे चिंतन मनन करणं, हेही आपल्याला आवश्यक आहे. तर हे 6 गुण जर आपण आणले तर काय होईल? या 6 दैवी गुणांच्या सहवासाने आपल्याला त्या तेजपुंज असं सत्याच्या जवळ राहता येईल. आणि अशा रीतीने तो जर तयार झाला, कशा रीतीने की शम दम उपरती तितिक्षा, श्रद्धा, ईश्वरावर श्रद्धा, समाधान, हे 6 गुण पूर्णपणे त्याच्या अंगी आले तर काय होईल? तो काय करायला लागेल माहितीये? तो सत्संग करायला लागेल, सत्संगात जायला लागेल, गुरुचा सहवास त्याला प्राप्त होईल, धर्मग्रंथांचं सारखं वाचन मनन करेल, ज्ञानाची तीव्र इच्छा बाळगेल, मग गुरुकृपा होईल आणि त्याला काय होईल? जीवनमुक्ती मिळेल. सूर्याला सोबत कोण करतं? हा दुसरा प्रश्न आपला चाललेला आहे. सूर्याला सोबत कोण करू शकेल? 9 ग्रह. त्यांच्या अंगी तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे. त्यांच्या अंगी तेवढं सामर्थ्य आहे की ते सूर्याला सोबत करू शकतात. आम्हाला पृथ्वीवर सुद्धा सूर्याचा ताप सहन होत नाही आणि ते ग्रह ठराविक अंतरावर कायम ते ग्रह कायम सूर्या समवेत फिरू शकतात. आणि ही अशी ही जी 9 ग्रहांची ग्रहमाला आहे, सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? तर बुध, त्यानंतर शुक्र, मग पृथ्वी, मंगळ, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, पॉसिडॉन या क्रमाने हे ग्रह सगळे शनी आहे, या क्रमाने हे सगळे ग्रह फिरतात. ते सूर्याच्या जवळ जाऊ शकतात कारण त्यांची तेवढी पात्रता आहे. आज हा लेसन शिकवलाय, यक्षाच्या प्रश्नातच उत्तर आहे, पण ते युधिष्ठिराने दिलेलं आहे की कोण सूर्याला सोबत करतं. या खगोलीय देवता सूर्याला सोबत करतात. खगोलीय देवता म्हणजे सूर्याला ही शक्ती प्राप्त होण्यासाठी सगळ्या पंचमहाभूतातलं अत्यंत सूक्ष्मतम म्हणजे सगळ्यात जास्त सूक्ष्म असलेलं महाभूत म्हणजे आकाश. या आकाशात विराजमान झालेला तळपता सूर्य
त्याची बरोबरी किंवा त्याला सोबत करणारे जे लोक आहेत त्यांची किती पात्रता आहे. आणि हे नवग्रह कधी आता सूर्याची उष्णता, हल्ली वय झालं ना, आता सूर्याची उष्णता सहन होत नाही असं म्हणून कधी सूर्यापासून लांब झालेत. आणि हे जर बॅलन्सिंग गेलं तर काय होईल. सगळं शास्त्र त्याच्यात भरलेलं आहे ना. अतिशय योग्य पद्धतीने ते अजून तिथेच त्याची सोबत करत राहिलेत. पण या खगोलीयमध्ये कितीतरी अर्थ भरलेला आहे, कितीतरी अर्थ आहे. खगोलीय देवता सूर्याला सोबत करू शकतात म्हणजे काय. खगोलीय म्हणजे आकाशातल्या देवता. जिथे सूर्य आहे म्हणजे ज्या अतिसूक्ष्म पंचमहाभूतांमध्ये सूर्य वावरतोय, अहो त्याच फ्रेमवर्कमध्ये वावरणारे जे ग्रह तारे आहेत तेच सूर्याला सोबत करू शकतील. त्यामुळे परमतत्वाजवळ तुम्ही आम्ही नाही जाऊ शकत. तुम्हाला किंवा आम्हाला परमतत्वाजवळ जायचं असेल तर जे लोक परमतत्वाजवळ गेलेत, निदान त्यांच्या इतकी तरी पात्रता त्यांच्या सानिध्यात राहून राहून आणण्याचा आपण प्रयत्न करूया. म्हणजेच आपल्याला गुरुचं सानिध्य लाभायसाठी काही दिवसांनंतर परत गुरुच्या सानिध्यात जायला पाहिजे. आणि त्यांचे गुण, त्यांचं आचरण हे सगळं आपल्यामध्ये आलं पाहिजे. त्यांना ईश्वरत्व प्राप्त झालेलं आहे. ती ईश्वरत्व प्राप्त करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली पाहिजे. आणि ज्या मंडलामध्ये म्हणजे ज्या उच्च स्थितीमध्ये परमेश्वराजवळ ते गुरु आमचे वावरत आहेत, त्या मंडलापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलं पाहिजे की नाही. एकाच फ्रेमवर्कमध्ये काम झालं पाहिजे की नाही. त्याच्यासाठी सतत आम्हाला आमचं पात्रता वाढवली पाहिजे. आणि त्यासोबतच आम्हाला गुरुची कृपाही मिळवली पाहिजे सतत 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 सतत. ती पात्रता मिळवण्याचं काम आम्हाला सुरू केलं पाहिजे. आत्ताच त्यांनी सांगितलेले जे 6 गुण आहेत, सात्विक गुणांचं वर्धन झालं पाहिजे. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. सतत चिंतन मनन झालं पाहिजे या गोष्टींचं. सत्संगती लाभली पाहिजे. ग्रंथांचं वाचन मनन, फक्त ग्रंथांचं वाचन मनन करून काही होत नाही. सत्संगती हवी. कारण त्या सत्संगतीमध्ये फक्त गुरु काही ज्ञान देत नाहीत, ते बरंच काही देतात. तिथपर्यंत जाण्याची ताकद ते आपल्याला देतात. आणि मग आपला पुढे पुढे मार्ग सरसावतो. म्हणून त्यांनी सांगितलं, सूर्याचे तर इतर गुण झालेच. काल आपण एक लेसन शिकलो की अतिशय तळपणाऱ्या तेजोमय सूर्याला सुद्धा उगवायला लावणारा कोणतरी परमचैतन्य आहे, परमशक्ती आहे. तर तुम्ही आम्ही जे काही विक्रम करतो
ते आम्ही नाही करू शकत. साहजिकच सूर्याच्या पलीकडचे आम्ही काही मोठे नाही, तर साहजिकच आम्हाला सुद्धा हे आमच्याकडून करवून घेणारी एक शक्ती आहे आणि तीच हे सगळं करवून घेते. तर आज दुसरा लेसन दिलेला आहे आपल्याला. काय लेसन दिलेला आहे दुसरा? की जर अशा सूर्याच्या जवळ कोणी जाऊ शकतं का? इतका तेजपुंज, डोळे नुसते बंद होऊन जातील आपले, सहनच होणार नाही इतका तेजपुंज. त्यानंतर अजून कसा आहे तो? तर अतिउष्ण आहे. त्याची किरण पृथ्वीवर सुद्धा सहन होत नाही. मग तरीही त्याच्याजवळ कोण असतं? त्याला आपल्याजवळ कोण ठेवून घेऊ शकतं? त्याच्या जवळपास कोण जाऊ शकतं? तर खगोलीय देवता, म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म हे पंचमहाभूतांपैकी एक हे आकाश. सर्व व्यापक आहे ते, इतकं सर्व व्यापक आकाश आणि त्याच्यामध्ये हा तळपता सूर्य, याच्याबरोबर न घाबरता हे 9 ग्रह सतत फिरत असतात आणि ठराविक अंतर ठेवून ते फिरतात. त्यांना सूर्याची शक्ती मिळते का नाही? सगळ्यांना सूर्यापासून प्रकाश मिळतो. त्यामुळे चंद्र हा जरी शीतलता देणारा असला तरी चंद्राला सुद्धा सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. म्हणजे जर आपल्याला परब्रह्मापासून प्रकाश हवा असेल, आत्मस्वरूपाचं ज्ञान हवं असेल, तर त्या परब्रह्माला आपल्यासोबत ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? परब्रह्माचे सगळे गुण आणावे लागतील. परब्रह्माचे गुण म्हणजे काय? षड्विकार रहित. त्यानंतर हे जे 6 गुण आहेत ते अंगात आणले पाहिजेत. कशाचीही आसक्ती नाही, अहंकार नाही, समर्पित भाव, प्रेम, भक्ती, श्रद्धा, हे सगळे गुण आपल्याला त्या परमतत्वाचे अंगात आणले पाहिजेत. आणि मग आपल्याला साधनेच्या द्वारा, ध्यानाच्या द्वारे ते परमतत्व प्राप्त होऊ शकेल. त्याच्या सानिध्यात राहायची पात्रता आपली असली पाहिजे. हे या दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलंय. आता तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत. तर जेवढा झाला तर ठीक आहे आणि नाही झाला तरी ठीक आहे. तिसरा प्रश्न काय आहे? कहाच एनम अस्तम नयती? याला अस्ताला कोण नेतो? आता जरी यक्षाची प्रश्न तेच वाटत असले तरी यक्षाच्या मनातलं जाणणारा युधिष्ठिर आहे. यक्षाच्या मनातलं तो जाणतो की हा प्रश्न जरी मगाच्या प्रश्नासारखा दिसत असला की सूर्याला कोण उगवतं? सूर्याला परब्रह्म उगवतं. मग सूर्याला कोण मावळतं? मग सूर्याला परब्रह्म मावळतं. इतके सोपे नाही आहेत ते प्रश्न, इतकी सोपी उत्तरं नाही आहेत. यक्षाच्या मनात काय आहे? यक्ष आहे तो, ती मृत्यू देवता आहे.
कडकपणाने तो सांगतोय. आणि युधिष्ठिर हा अंतर्ज्ञानी आहे. त्याची साधना अखंड चालू असल्यामुळे युद्धामध्येही तो स्थिर राहू शकतो. तो युधिष्ठिर. तो अंतर्ज्ञानाने जाणतोय की आता यक्ष हा प्रश्न कोणत्या दृष्टिकोनातून विचारतोय. काय विचारतोय की सूर्याला अस्ताला कोण नेतं? काय आहे? एक तर गोष्ट पक्की आहे की नाही, सूर्य उगवतही नाही, सूर्य मावळतही नाही. सूर्य आहे तिथे आहे की नाही? जिथे आहे तिथे तो आहे. फक्त पृथ्वी सूर्याभोवती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. आणि हे करत असताना, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा जो भाग सूर्यासमोर येतो तेव्हा दिवस, आणि तिचा जो भाग फिरता फिरता अंधारात जातो त्याची रात्र असते. म्हणजे सूर्य स्वतः उगवत नाही, मावळत नाही. पण पृथ्वीच्या दृष्टिकोनातनं दिसतं की नाही, सूर्य उगवतोय, सूर्य मावळतोय. आता घटकावर असं समजू, सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. पण सूर्याचं हे उगवणं आणि मावळणं हे काय आहे? काय आहे माहिती का? कालचक्राचं पालन आहे. कालचक्राचं पालन करतो सूर्य. म्हणजे काय? दररोज ठराविक वेळी दिवस, सूर्य आला की दिवस, मग ठराविक वेळी सूर्य डोक्यावर, आणि मग ठराविक वेळी सूर्य अस्ताला. असं आहे. मग आता काय आहे? तो काय करतो? कालचक्राचं तो पालन करतोय सूर्य. उगवणं, अस्ताला जाणं, उगवणं, अस्ताला जाणं, हे जे कालचक्र आहे त्याचं तो पालन करतोय. म्हणजे काय माहिती आहे का? याच्यात एक फार मोठी गोष्ट सांगितली आहे. उगवणं आणि मावळणं हे इतकं सोपं नाही आहे. तर आपल्याला ना जीवनामध्ये बघा खूप अपॉर्च्युनिटीज मिळतात, खूप संधी मिळतात. आणि त्या संधी आहेत ना, ते लगेच ग्रॅब करत नाही आपण. जीवनामध्ये आपल्याला खूप संधी मिळतात. तर संधी म्हणजे काय आहे माहिती का? त्या दिशेने जाणाऱ्या कर्मांची आपली सुरुवात असायला पाहिजे. पण आळसाद्वारे म्हणा किंवा आणखी कशाच्याही द्वारे म्हणा, आम्ही काय करतो? त्या दिशेने आम्ही जात नाही. त्या दिशेने आम्ही जात नाही. आणि मग काय होतं? बस नुकसान होतं. तसं ज्यावेळी जी संधी आली आहे ते आपलं कार्य समजून आपण ते कार्य केलं पाहिजे. कोणतीही संधी, जे कर्तव्य माझ्यावर आहे, माझ्या जबाबदारीवर करणं आहे, ते कर्तव्य मी पार पाडलं पाहिजे. आणि मग त्या कर्तव्यातनं मुक्त होऊन दुसरं कर्तव्य पार पाडलं पाहिजे.
ज्यावेळी जे उगवलंय माझ्यासाठी ते मी नीटपणे पेरलं पाहिजे, तर पुढे चांगलं उगवेल ना. म्हणजे जे उगवलं आहे, दररोज दिवस झाल्यानंतर अरे मला हे काम करण्याचा कंटाळा येतो, माझ्या नशिबी हे आलंय, असं न बाळगता कोणतीही जबाबदारी असेल काही असेल तर ते माझ्या जीवनाचा एक भाग आहे, तर माझ्यासाठी उभरून आलंय, निर्माण झालंय ते, आणि ते आता मला करायचं आहे, अशा पद्धतीने जर आपण केलं तर सहज शक्य आहे. म्हणून काय केलं पाहिजे, कालचक्राचं आपण पालन केलं पाहिजे. कालचक्र म्हणजे काय आहे, हे दिवस रात्र ह्याचं कसं सूर्य पालन करतो. रात्री त्याला वाटलं म्हणून तो 2 वाजता रात्री येतो का आपल्या जीवनात. पॉवरफुल आहे ना तो, काय वाटेल ते करू शकतो, पण येतो का तो आपल्या जीवनात रात्री 2ला? नाही. समजून उमजून तो वागतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे. आपल्या जीवनात जी कर्म उगवली आहेत ती कर्म अतिशय व्यवस्थित रीतीने आपण पार पाडायची आहेत आणि त्याचा अस्त करायचा आहे. कालचक्राचं पालन करायचं आहे. आपण काय म्हणतो माहिती का, ओ काय 10 वर्षापूर्वी काय मी पळायची आणि किती मी समाजसेवा केली असं मी पण म्हणते, पण आहे का त्याला काही अर्थ. कालचक्राचं पालन केलं पाहिजे. कालचक्र फिरतंय आणि जे माझ्या समोर आलेलं आहे ते मला स्वीकारलं पाहिजे. आता इतके वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष सूर्य येतोय आणि जातोय, पण तो मनाप्रमाणे कधीही वागत नाही की मी आता लवकरच उगवीन, की मी आता उशिराच उगवीन. आज मात्र माझी झोप नाही झाली, मी आज 9 वाजता 9:30 वाजता उगवीन, किंवा आज मला हावडे पाहिजे. नाही करत असं, तो कधीच नाही करत. तो कालचक्राचं पालन करतो बरोबर. ज्या वेळी जे करायचं आहे तेच तो करतो आणि तो कालचक्राचं पालन करतो, म्हणून संपूर्ण सृष्टीचं जीवन त्याच्या हातात आहे. नाही तर उष्णता थंडी ही कमी अधिक झाली असती आणि जीवांना त्रास झाला असता. त्यामुळे आम्हाला कालचक्राचं मापन सूर्याच्या पावलावर पाऊल ठेवून केलं पाहिजे. उगवणं मावळणं, काल सांगितलं त्याप्रमाणे आपलं लक्ष पाहिजे की उगवलं हे ठीक आहे. एखाद्या गोष्टीसाठी पुढाकार घेऊन कार्य करायला सुरुवात केली, ते कार्य संपल्यानंतर आपण मावळायची इच्छा केली पाहिजे. स्टेजवरनं आपण काही हालतच नाही.
आता हे उगवणं आणि मावळणं हे सुद्धा ईश्वराने निर्माण केलेलं हा सार्वत्रिक नियम आहे की प्रत्येकाने उगवलं पाहिजे आणि मावळलं पाहिजे. त्या सगळ्याचा पाया काय आहे? धर्म. धर्म म्हणजे काय? आपापल्या स्वभावानुसार आपण काय करायचं आहे? आपली कर्म जी निर्माण झालेली आहेत आपल्यासमोर ती करायची आहेत आणि ती जी कर्म आपल्याला स्वीकारायची आहेत ती कर्म ती सगळी कर्म कोणत्या प्रकारे करायची आहेत? धर्माचं अनुसरण करून स्वधर्मानुसार केलेली कर्म याचाच उपयोग होणार आहे फक्त. कधीही तो सूर्य धर्माचं उल्लंघन करत नाही. कधीही कुठल्याही मधल्याच वेळेस तो हे झालाय आज काय उशिरा उगवायचं म्हणत नाही किंवा मावळण्याचं काम आज जरा उशिरा मावळूया, जरा आज मीटिंग आहे असं म्हणत नाही तो. काय आहे माहिती का? आपण इतक्या अनंत बंधनात पडतो. फार महत्त्वाची गोष्ट आहे. सूर्य काय करतो? सूर्याचं पहिला मूळ धर्म काय आहे? उगवणं, मावळणं, जीवसृष्टीला ऊर्जा निर्माण करून देणं, जीवसृष्टीला प्रकाश पोहोचवणं. आता हा गुणधर्म जो आहे, सूर्य बंधनात नाही आहे का सृष्टीच्या? सृष्टीला सगळं देण्यासाठी. पण हे बंधन कसलं आहे? आपल्या धर्माचं बंधन आहे, स्वधर्माचं बंधन. अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे ही. तसं आपण आपल्या स्वधर्माच्या जर बंधनात अडकलो तर ते बंधन नव्हे, तो मुक्तीचाच मार्ग आहे. प्रत्येक जीवानी जर स्वधर्माचं पालन केलं तर काय होईल माहिती का? सूर्य जसा कर्मयोगी झालेला आहे तसा प्रत्येक जीव कर्मयोगी होईल स्वधर्माच्या बंधनात राहून. स्वधर्म काय आहे? मी म्हणजे चैतन्य आहे, मी देह नाही आहे, मी काही करत नाही, चैतन्य सगळं काही करतो. हे कर्तव्य कर्म काय आहे ते केलं जातं. ते करणारा मी कोणी नाही, देणारा मी कोणी नाही, घेणारा मी कोणी नाही, इथलं काहीही माझं नाही, ईश्वराचंच ईश्वराला अर्पण. ही जी काही प्रिन्सिपल्स आहेत ही सगळी जाणणं म्हणजे स्वधर्म. आणि सूर्याचा जसा स्वधर्म त्याचा तो कर्म करत राहतोय. किती वर्ष करायचं मी अजून असं न विचारता तिष्ठत राहतोय तो कित्येक वर्ष आधी काळापासून. त्याप्रमाणे हा जीव जो आहे ह्या जीवाने सुद्धा तसंच केलं तर जीवाला काय वाटतं की मी हे स्वतः करतोय, मग मी हे किती दिवस करत राहायचंय, मग असं का करायचंय?
असं जीवाला वाटतं. मी हे करतच नाहीये ना. अशा पद्धतीने स्वधर्माचं पालन करून, स्वधर्माच्या पालनाच्या बंधनात राहून जर जीवानी कर्म केली. स्वधर्माचं पालन म्हणजे काय? मीही कर्म करू शकत नाही, ईश्वराने माझ्याकडनं करून घेतली आहेत, ईश्वराला समर्पित, ईश्वराची कृतज्ञता, हे आहे स्वधर्म. या स्वधर्माच्या बंधनात राहून जर कर्म केली तर काय आहे? एकही कर्म त्याला चिकटणारच नाही, तो कर्मयोगी तर होईलच. पण काय आहे, जरी तो कर्मयोगी झाला तरी एकही कर्म त्याला चिकटलेलं नसेल आणि त्याचं कर्माचं बंधन राहणार नाही, कारण त्यांनी स्वधर्माचं बंधन पाळलं. पण थोडंसं असं आहे की ह्या जगातल्या विषय वस्तूंपेक्षा, वस्तूंच्या आसक्तीपेक्षा, ज्याप्रमाणे सगुण साकार परमेश्वराची आसक्ती बरी ना, कितीतरी पट बरी, त्याचप्रमाणे इतर विषयांच्या मोहाच्या बंधनापेक्षा लाखो पट स्वधर्माच्या कर्माचं बंधन हे जीवाच्या दृष्टीने उत्तम आहे. उत्तम आहे. किती वर्ष आम्ही ही कामं करायची असं म्हणूच शकत नाही. म्हणजे काय आहे, मोठं एक प्रिन्सिपल आहे ह्याच्यात. नुसतं उगवणं, नुसतं मावळणं, नुसतं जन्माला येणं, नुसता मृत्यू पावणं, अर्थ आहे का काही त्याच्यात? नुसतं असं करतो का तो? सूर्य नुसता असं करत नाहीये. नुसतं उगवणं आणि नुसतं मावळणं असं नाही करत आहे. तर तो उगवणं आणि मावळणं या दोन क्रियाकर्मांमध्ये काय करतोय? संपूर्ण व्यस्त आहे. कशामध्ये व्यस्त आहे तो? या जीवसृष्टीला आधार देण्यात व्यस्त. काय काय करतो तो? संपूर्ण जीवसृष्टीला प्रकाश आणि उष्णता देतोच आहे. दिवसभर तो प्रकाश देतो. उष्णता तर ऊर्जा, जीवसृष्टीला ऊर्जा तर देतोच आहे. सूर्य नसला तर काय होईल? सगळीकडे रोगराई पसरेल. पण या व्यतिरिक्त तो वनस्पतींपासून प्रकाश संश्लेषण क्रियेनी काय करून घेतो? अन्न निर्माण करून घेतो. सूर्याच्या उष्णतेमुळे अन्न निर्माण होतं, जे सजीवांना वाढवतं, सजीवांची वृद्धी करतं, सजीवांना जगायला प्रेरणा देतं. असं जे अन्नधान्य आहे ते तो निर्माण करतो. म्हणजे अजून त्यांनी काय करायला पाहिजे? तो जर समष्टीसाठी एवढं करतो तर आम्ही व्यष्टीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही नाही का करू शकत? हे उगवणं आणि मावळणं स्वतःच्या धर्माला अनुलक्षून, स्वतःच्या धर्माच्या बंधनात राहून सहजच आम्ही करू शकतो. म्हणजे नुसतं उगवणं आणि नुसतं मावळणं महत्त्वाचं नाही, नुसतं येणं आणि नुसतं जाणं, आला जन्म आणि गेला जन्म हे महत्त्वाचं नाही. तर या दोन क्रियांमध्ये जे जीवन आहे ते अत्यंत व्यस्त रीतीने घालवणं, अत्यंत व्यग्र होऊन आणि तरीसुद्धा मनामधनं ईश्वराचं स्मरण जाऊ न देणं, प्रत्येक कामामध्ये व्यस्त म्हणजे काय? तर अतिशय उत्तम कर्म करणं, कर्माचा सिद्धांत पाळून आणि कर्म करणं, ही माझी व्यष्टी आणि समष्टी पातळीवर, दोन्ही पातळीवर कर्म करत राहणं आणि बेस्ट कर्म करत राहणं ही माझी जबाबदारी आहे असं समजणं, हे आहे स्वतःच्या धर्माचं बंधन.
आणि खरोखरी अशा अतिशय श्रेष्ठ, अतिशय आदर्श देणाऱ्या आणि अतिशय उच्च दर्जाच्या निसर्ग देवता सूर्याला आमचा साष्टांग दंडवत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि